हिवाळ्यामध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित आंबवलं जात नाही अशी बऱ्याच महिलांची तक्रार असते, परंतु आज मी वेगळीच कोणती ट्रिक न वापरता पीठ कसं आंबवलं जातं ते दाखवलं आहे. तर 3 वाटे तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे सकाळी लवकर 7 वाजता भिजत ठेवले होते. बरोबर 4 ते 5 तासानंतर 12 वाजता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तांदळासोबत 1 वाटी पोहे छान भिजवून सुद्धा बारीक फिरवून घेतले म्हणजे इडली आपली हलकी जाळीदार होते. एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर फिरवून घेतलं आहे. नंतर रात्रभरासाठी फर्मेंट करून घेतलं. फर्मेंट करायला अशा पद्धतीत लवकर भिजवलं तर जास्त वेळ मिळतो आणि इडली छान व्यवस्थित स्पॉन्जी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चवीपुरतं मीठ घालून इडली छान 15 मिनटासाठी इथे वाफवून घेतली आहे. फुल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की पहा. आणि जर सकाळी लवकर पीठ डाळ तांदूळ जर लवकर भिजवले तर पीठ फर्मेंट व्हायला भरपूर वेळ मिळतो आणि वेगळी कोणतीच ट्रिक वापरायची गरज पडत नाही. धन्यवाद.